इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा 14 मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे. स्वाध्याय. माझे सोबती कोण कोण आहेत? अ गट ब गट. अ गट स्टेनलेस स्टील, चांदी, भाजणीचे दळण, मीठ, कोळसा, हायड्रोजन. ब गट अधातू, संयोग, मिश्रण, मूलद्रव्य, संमिश्र आणि धातू. उत्तरे: स्टेनलेस स्टील, संमिश्र, चांदी, धातू, भाजणीचे दळण, मिश्रण, मीठ, संयुग, कोळसा, मूलद्रव्य, हायड्रोजन, अधातू. प्रश्न दुसरा. झेड-एन, सी-डी, एक्स-ई, बी-आर, टी-आय, सी-यू, एफ-ई, एस-आय, आय-आर, पी-टी या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. संज्ञा: मूलद्रव्य. झेड-एन झिंक, सी-डी कॅडमियम, एक्स-ई झेनॉन, बी-आर ब्रोमीन, टी-आय टिटॅनियम. संज्ञा: मूलद्रव्य. सी-यू कॉपर तांबे, एफ-ई आयर्न लोह, एस-आय सिलिकॉन, आय-आर इरिडियम, पी-टी प्लॅटिनम. प्रश्न तिसरा. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत? हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, ग्लुकोज C6H12O6, मिथेन CH4. प्रश्न चौथा. शास्त्रीय कारणे लिहा. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो. लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घट्ट पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रवकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्मांचा वापर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो. पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत, कारण ते गाळण कागदाला चिकटून राहतील. पाणी मात्र तसे करणार नाही. म्हणून रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कापडातील पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते. या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते, त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. प्रश्न 5वा. फरक स्पष्ट करा. धातू आणि अधातू. धातूंना चकाकी असते, अधातू चकाकत नाहीत. धातू वर्धनीय असतात व त्यांना तन्यता असते. अधातू वर्धनीय नसतात व त्यांना तन्यता नसते. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात. अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा. सामान्यत धातूंची घनता उच्च असते. उदाहरण सोने, चांदी, पारा. सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमीन द्रव्य. सर्वसाधारणपणे अधातूंची घनता कमी असते. उदाहरण ऑक्सिजन, हायड्रोजन. मिश्रणे संयुगे. दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. मिश्रणातील घटक हे साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात.
संयुगातील घटक मूलद्रव्य ही साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत नाहीत. मिश्रणातील मूल घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरण हवा, स्टील. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरण मीठ, साखर, पाणी. अणू आणि रेणू. मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणू असे म्हणतात. रेणू हा 2 किंवा अधिक अणूपासून बनतो, त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. अणूचे विभाजन सहज शक्य नसते, त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात. रेणू हा त्याच्या 2 किंवा अधिक अणूमध्ये विभाजित करता येतो. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो, रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते. विलगीकरण व ऊर्ध्वपातन. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण एकमेकापासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. द्रावणात द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही, या पद्धतीत उष्णता द्यावी लागते. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी निरनिराळ्या पद्धती आहेत. त्यातील काही रोजच्या दैनंदिन जीवनातील आहेत. उदाहरण निवडणे, वेचणे, पाखडणे, गाळणे, चाळणे, चुंबक फिरवणे इत्यादी. गाळणे. द्रव्यातील अविद्रव्य पदार्थ वेगळे काढण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे. चाळणे. मिश्रणातून कमी अधिक आकारांचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे उपयोगी आहे. वेचणे आणि निवडणे या पद्धतीत मिश्रणातील नको किंवा हवे असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात. पाखडणे. वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे करता येतात. शेतात धान्य स्वच्छ करण्याच्या कामात ही पद्धत प्रामुख्याने वापरतात. चुंबक फिरवणे. मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरून ते कण वेगळे करता येतात. उदाहरण रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो. संप्लवन करून घनपदार्थ थेट वायुरूपात अवस्थांतरित करता येतो. उदाहरण कापूर जर काही पदार्थात मिसळला गेला असेल तर तो संप्लवन करून निराळा करता येईल. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू, अधातू, संयुगे, मिश्रणे वापरतो? मूलद्रव्ये. धातू लोह, सोने, चांदी, तांबे. अधातू कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. संयुगे साखर, मीठ, तेल. मिश्रणे साबण, संमिश्र. स्टील, पोलाद, दागिन्यातील सोने. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जात नाही. त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते. अपकेंद्रिकीय पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात. या तत्वावर आधारित पद्धत म्हणजेच ताक करणे. परंतु दह्यापासून ताक करताना अपकेंद्रिकीय उपकरण वापरले जात नाही. रवीचा वापर केला जातो. रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात. ऊर्ध्वपातन विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो आणि का? ऊर्ध्वपातन अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. तसेच द्रावणातून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. विलगीकरण. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण एकमेकापासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात. या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात. उदाहरण केरोसिन व पाणी यांचे मिश्रण विलग करता येईल. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?
ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळी ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव्य खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आली पाहिजे. आपण सभोवताली तसेच दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहतो. आपण त्यांना स्पर्श करतो, त्याचे गुणधर्म अभ्यासतो. या सर्व वस्तूंची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते की एकापेक्षा अधिक द्रव्यापासून? निरनिराळ्या वस्तूंची निर्मिती अनेक प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते. काहीमध्ये एकाच प्रकारचे द्रव्य असते, काहीमध्ये अनेक द्रव्य असतात. कोरीव मूर्ती सोने, दूध, पाणी, फळी, कॉंक्रीट, मीठ, माती, कोळसा, धूर, सरबत, शिजलेली खिचडी, वाफ अशा पदार्थांमध्ये त्यामध्ये असणाऱ्या द्रव्यांच्या स्वरूपानुसार द्रव्याचे घटक एक आहे की अनेक, तसेच द्रव्याची स्थायू, द्रव व वायू यापैकी कोणती अवस्था वर्गीकरण करा. द्रव्याचे घटक एकच असलेले सोने, पाणी, फळी, मीठ, कोळसा, वाफ. द्रव्याचे घटक अनेक असलेले कोरीव मूर्ती, दूध, कॉंक्रीट, माती, सरबत, शिजलेली खिचडी, धूर. अवस्था स्थायू, द्रव, वायू. स्थायू अवस्था कोरीव मूर्ती, सोने, फळी, मीठ, कोळसा, कॉंक्रीट, माती, शिजवलेली खिचडी. द्रव अवस्था पाणी, दूध, सरबत. वायू, वाफ, धूर. पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यामधील मिश्रणे कोणती? यामधील सरबत, पोलाद, हवा, पितळ आणि माती ही मिश्रणे आहेत. हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन इत्यादी मूलद्रव्ये हवेमध्ये आहेत. कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य आहे का? नाही. कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे. कार्बनचा एक आणि ऑक्सिजनचे 2 रेणू यांनी कार्बन डायऑक्साईडचा रेणू तयार होतो. विविध मूलद्रव्यांचे अणू एकसारखे असतात की वेगवेगळे? विविध मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळे असतात. ढगातून पडणारे पाणी निसर्गत शुद्ध असते का? ढगातून पडणारे पाणी हे निसर्गतच शुद्ध असते, परंतु ते जसजसे पृथ्वीवर पोहोचते तसेच त्यात विषारी वायू विरघळून ते अशुद्ध होऊ शकते. ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रवाचे कोणकोणते गुणधर्म दिसून येतात? द्रव ठराविक तापमानाला उत्कलन दाखवतो, तसेच त्याचे संघनन देखील होते. ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग कोठे करतात? ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेले पाणी रासायनिक प्रयोगात वापरले जाते, तसेच मोटार गाड्यांच्या बॅटरीमध्ये वापरतात. काही देशांमध्ये समुद्राच्या पाण्याचे ऊर्ध्वपातन करून त्यापासून पिण्याचे पाणी बनवले जाते.